मतदारांना आतापर्यंत भेटलेला आहे आणि त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे. यानंतर राहिलेल्या दोघा तिघांना भेटणार आहे आणि नगरपालिकेच्याही सगळ्या सदस्यांना भेटणार आहे, सगळ्या नेते मंडळीला भेटणार आहे. आपण पाहतो एक काल तुम्ही शिवसेनेच्या खासदार ज्योतिताई वाघमारे यांची भेट घेतली. काय त्या भेटीमध्ये काय चर्चा होती? नाही, आम्ही रोडवरून जात होतो आणि अचानक खासदार साहेबांना ज्योतिताई दिसल्यानंतर 2 मिनटं भेटून जाऊ म्हणून ते एवढी सदिच्छा भेट होती. बाकीची काय चर्चा वगैरे राजकीय काय फार झाली. काल तुमची भेट झाल्यानंतर ज्योतिताई वाघमारे यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार हे सध्या जे मुंगेराल की हसीन सपने बघतात असं देखील त्यांनी वक्तव्य केलं होतं. काय प्रतिक्रिया असणार? खासदार आहेत त्यांना आपण उत्तर देणं म्हणजे लहान माणसं आहेत, खासदार आहेत राज्याचे. ठीक आहे, प्रयत्न तर केला पाहिजे. एकदा लढवायचं ठरल्यावर निवडणुकीत उतरल्यानंतर प्रयत्न करणं आमचं काम आहे, सगळ्यांना भेटणं आमचं काम आहे. आज आम्ही सगळ्या पक्षाच्या मतदारांना भेटतो, भाजप असो, काँग्रेस असो, राष्ट्रवादी असो किंवा आघाडीचे असो, सगळ्यांना भेटतो. आमची भूमिका त्यांना समजावून सांगतो. तुमच्या उमेदवारी वेळेस आमदार अभिजितराव पाटील यांना विचारात घेतलं नाही, बोलवलं नाही असं देखील त्यांनी वक्तव्य केलं. त्यात आणि राजेंद्र राऊत यांनी त्यांची भेट घेतली, 3-4 वेळा फोन केले, परंतु वसुंधनाचा अजून फोन देखील नाही, भेट पण घेतली असं वक्तव्य त्यांनी काढलं. काय एकतर मला अचानक उमेदवारी दाखल करायचं आणि त्यावेळेला इथं कोणच नव्हतं. पक्षाचे अध्यक्ष आदरणीय शशिकांत शिंदे साहेबांनी मला सांगितले की हे फॉर्म पाठवून दिलेलं आहे आणि ताबडतोब तुम्ही सगळी कागदपत्र तयार ठेवा. आणि मला अगदी रविवारीच निरोप आला आणि रविवारी आल्यामुळं मला कोणाला फार संपर्क करता आला आणि खासदार साहेबांना सुद्धा संपर्क करता आला. डायरेक्ट त्या ठिकाणी सह्या घेतल्या सूचिकाच्या आणि अर्जाची प्रक्रिया तुम्हाला माहीत आहे, क्लिष्ट आहे आणि त्यामुळे सगळे कागदपत्र करून अर्ज तयार करण्यामध्ये आमचा वेळ गेला आणि अर्ज भरायला एकच दिवस असल्यामुळे आम्ही अर्जंट जाऊन तो अर्ज भरला. आता काय करमाळ्याचे आमदार देखील शरद पवार गटाचे माड्याचे त्यांचे भेटीगाठी काय कधी होतील काय? आता भेटावं तर लागणार आहे. पक्षाचे आमदार आहेत म्हटल्यावर भेटायचं, विनंती करायची त्यांना सहकार्य करावं. परत अभिजितदाबांनी सांगितलं होतं की पंढरपूरच्या सभापतीपदी जे आहे ते भाजपच्या उमेदवारांना तुम्ही सहकार्य केलं होतं असं देखील त्यांनी आरोप केलेला आहे. त्यावेळेची राजकीय परिस्थिती असते आणि सगळ्या प्रश्नाची उत्तर मी 18 तारखेनंतर देणार आहे. आज मी उत्तर द्यायच्या परिस्थितीत नाही. पालकमंत्री स्वतः ग्राउंडवर फिरत आहेत या प्रचारामध्ये आणि तुम्ही देखील फिरताय. दिवसेंदिवस त्यांच्या आकडेवारीमध्ये देखील बदल होते. जसं तुम्ही फिरताय त्यानंतर आकडे कमी होत आहेत का? आता त्यांना विचारलं पाहिजे, कारण त्यांचा सगळे आमदार लवाजमा घेऊन प्रचार आहे. मेन खासदार साहेब आणि दोघं आमचे सहकारी पक्षाचे आम्ही जाऊन मतदारांना भेटतो, मतदारांना आमची भूमिका समजवतो आणि अशा पद्धतीने आम्ही मतं मागतो. खासदार साहेब बरोबर नाहीत आज करमाळ्यामध्ये. आज ते उद्याच्याला वर्धापन दिन आहे पक्षाचा आणि आज काय मिटिंग आहे पक्षाची आणि उद्या वर्धापन दिनाचा कार्यक्रम असल्यामुळे ते गेलेले आणि ते बरोबर असले नसले तरी ते आमच्या बरोबर आहेत. यश मिळेल? यश मिळण्यासाठीच लढतो ना. काय साधारण काय सांगाल मतदान कसं पद्धतीने आकडेवारी काय? आकडे आज काय सांगू शकत नाही. काय शून्य मतदार आहेत. 5,000 ते 50,000 40,000च्या मतदानातून निवडून आलेले हे लोक आहेत आणि मग ह्यांना हे काय करतील याला पण आज सांगू शकत नाही. विरोधकांना वाटत होतं की निवडणूक बिनविरोध होईल, परंतु तुमच्या उमेदवारी न मिळाल्यानंतर विरोधकांनी धास्ती घेतली असं वाटतंय. जास्ती घ्यायची काय कारण आहे? आमच्याकडे 16 तर मतं आहेत. 600 मतं त्यांच्यात म्हणजे जास्ती घ्यायची विषय येत नाही. नक्कीच आपण पाहतोय की हे होते वसंतनाना